हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त झणझणीत अशी आपण जवला टाकून भरलेली वांगी करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, आधी ही 4 वांगी मला ही मोठी वांगी मिळाली म्हणून मी मोठी घेतली. तुमच्याकडे जर छोटी वांगी असेल ना तर छोटी पण घेऊ शकता. तर मी मोठी 4 वांगी मस्त घेतलेली आहे आणि वांग्याबरोबर तुम्ही बटाटे पण घेऊ शकता. तर वांग्याला मी स्वच्छ आधी धुवून घेतलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे. आपल्याला जवला टाकून करायची आहे. तर मी हे जवला घेतलेला आहे, सुका जवला म्हणजे हे ड्राय प्रॉन्स बारीक हे बघा, छोटे जवले घेतलेले आहेत. जवल्याला मी हे बघा चाळून घ्यायचं आहे चाळणीमध्ये टाकून, म्हणजे जो कचरा असेल ना, हा बघा, हा किती कचरा निघाला, तो सगळा कचरा निघून जाईल. आता आपण काय करायचं आहे, जवल्याला आधी छान शेकून घेऊया. जास्त नाही शेकायचं आहे, थोडंसं शेकायचं आहे, म्हणजे त्याचा जो कच्चा वास असेल ना तो निघून जाईल आणि आपल्याला भरल्यावर वांग्यामध्ये भरल्यावर त्याचा टेस्ट खूपच छान लागतो, खूप छान चव लागते. तुम्हाला जर कच्चा जवला टाकून भरायचा असेल ना तरी पण भरू शकतो, पण हलकासा शेकून भरला ना तर छान टेस्ट लागते. नुसतं परतून घ्यायचं आहे आपल्याला, 1 मिनिटभर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा, 1 मिनिट झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जवला परत यात काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा, मी परत चाळणीमध्ये काढून घेतला. आता मी हा जवला स्वच्छ धुवून घेते आहे. हा बघा, जवला मी छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता हा माझा जवला जरा साईडला ठेवूया. आता ना मी इथे प्लेट घेतलेली आहे. या प्लेटमध्ये आपल्याला आता घ्यायचा आहे मोठी साईजचा 2 चिरलेले कांदे. तुमच्याकडे तुम्ही किती वांगी घेतली ना त्याप्रमाणे तुम्ही कांदे घेऊ शकता. जर जास्त वांगी घेतली असेल ना तर स्टफिंगसाठी थोडा जास्त कांदा लागेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. मी हे 3 टोमॅटो घेतले आहे चॉप करून, ते मी ॲड करते आहे. मी चॉपरमध्ये चॉप करून घेतले आहेत ना म्हणून थोडे मॅशी झाले आहेत. तुम्ही कापून पण घेऊ शकता सुरीने. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. 1 चमचाभर आलं लसूण मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे, हिरवी मिरचीची पेस्ट. तुमच्याकडे जर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट नसेल ना तयार, मग तुम्ही काय करा, फक्त आलं लसूण पण तुम्ही ॲड करू शकता किंवा आलं लसूण कापून पण ॲड करू शकता. ही मी लसूण चटणी ती घेतलेली आहे. काय करायचं आहे, मूठभर लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे, म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे असेल ना तेवढं तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करा आणि मग ती मिक्सरमध्ये फिरवून घ्या. लसूण चटणी ॲड केली ना तर खूप छान टेस्ट लागते. जर तुमच्याकडे लसूण चटणी नसेल ना तर तुम्ही काय करायचं, जर रेडीमेड कांदा लसूण मसाला असेल किंवा तुमच्या घरचा बनवलेला कांदा लसूण मसाला असेल तर तो मसाला तुम्ही ॲड करू शकता. आता आपण हे जे जवला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मला ना प्लेट छोटी पडती आहे. थोडासा मी गरम मसाला ॲड करते आहे. छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर आणखी तिखट झणझणीत हवं असेल ना तर तुम्ही आणखी मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिक्स करू शकता. आणि ही जवला भरून केलेली भरली वांगी ना तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. पण तुम्ही चपाती किंवा ज्वारी बाजरी कोणत्याही भाकरीबरोबर खाऊ शकता. आता आपण ही स्वच्छ धुतलेली वांगी घ्यायची आहे आणि असं प्लसमध्ये कट करायचं आहे. आधी आतमध्ये बघून घ्यायचं का किडकं वगैरे आहे की नाही. हे बघा, असं बघून घ्यायचं. आता हे वांगी छान आहे, किडकं बिलकुल नाही आहे. आता आतमध्ये हा सगळा मसाला भरून घ्यायचा आहे. छान मस्त असा दाबून भरायचा आपल्याला.
याच पद्धतीने ना तुम्ही बटाटे पण भरू शकता आणि टोमॅटो जर आवडत असेल तर टोमॅटो पण, भरले टोमॅटो ते पण तुम्ही अशा पद्धतीने भरू शकता. आणि वांग्याबरोबरच अर्धी बटाटे आणि अर्धे वांगे घेतले ना, म्हणजे 4 बटाटे 4 वांगे घेतले तरी पण खूप छान लागतं असं भरून. मी ते सुका जवला भरला आहे. तुमच्याकडे ओला जवला असेल तर ओला जवला पण तुम्ही भरू शकता. हे बघा, ही सगळी वांगी मी आता भरून ठेवलेली आहे आणि हा मसाला आहे तो आपण नंतर वांग्यावरती ठेवायचा आहे, म्हणजे छान अशी ग्रेव्ही होईल. आता छान अशी चमचमीत झणझणीत जवला भरलेली वांगी करण्यासाठी आपण काय केलं आहे, कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी हा चमचा भरून मी तेल घेतलेलं आहे. ह्या भाजीला ना थोडंसं तेल जास्त लागतं, म्हणून मी 1 चमचा घेतलेला आहे. म्हणून मी फक्त 1च चमचा तरी घेतलेला आहे, म्हणजे कमी तेलामध्येच दाखवते आहे. पण जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर 1.5 ते 2 चमचे घेऊ शकता. कमी घ्यायचं असेल तर अर्धा चमचा पण घेऊ शकता. आणि मी तीच कढई घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपण जवला भाजला होता. आता ह्या तेलामध्ये आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे, म्हणजे कलर खूप छान येतो. मिरची पावडर छान असे तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे त्याचा सुगंध, तेल, तवंग आणि चव खूप छान लागते. वांगी आपण सोडूया. आता जो हा उरलेला मसाला आहे ना तो आतमध्ये घालायचा आपल्याला. हा उरलेला सगळा मसाला आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे, म्हणजे रस्सा खूप छान होतो. आता मी ज्याच्यामध्ये टोमॅटो चॉप केले होते ना त्याच्यामध्ये मी हे पाणी, अर्धा कप छोटासा पाणी घेतलेला आहे, ते मी घेते आतमध्ये. तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. हलकासे जरा परतून घ्यायचं वांग. झाकण ठेवायचं आहे आणि छान असं 8 ते 10 मिनटं वांग मस्तपैकी शिजू द्यायचं आहे. माझी मोठी वांगी आहे म्हणून मी 8 ते 10 मिनटं घेते आहे. पण जोपर्यंत वांगी शिजत नाही तोपर्यंत झाकण ठेवून छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, म्हणजे काय वांगी आणि हे रस्सा जो आहे तो खाली चिकटणार नाही. तर फ्रेंड्स, हे बघा छान मस्त आपले झणझणीत वांग, जवला भरलेलं वांग तयार झालेलं आहे. आणि 5 ते 7 मिनटं छान मंद गॅसवरती मी शिजू दिलं. मध्ये मध्ये मी 1-2 मिनिटांनी ढवळत राहायची. छान असं व्यवस्थित हे बघा वांग शिजलेलं आहे. आणि जर तुम्हाला ग्रेव्ही आणखी हवी असेल ना तर थोडंसं गरम पाणी ॲड करून तुम्ही छान की व्यवस्थित शिजवून घ्या. हे बघा वांग सगळं मस्त शिजलेलं आहे. हे बघा खूप भारी लागतं, खूप छान लागतं. भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर प्लीज तुमच्या रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करीन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.